नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर आज आहे आषाढी एकादशी आणि एकादशीच्या पूजेसाठी लागणारी तुळस घ्यायला मी टेरेसवरती आलोय। तर आपल्या टेरेसवरती बरीच तुळशीची रोपं आहेत, त्यातलंच हे सगळ्यात मोठं एक रोप। इकडे या कुंडीमध्ये सुद्धा 2-4 रोपं आहेत आणि पलीकडे सुद्धा एक रोप आहे। तर ही सगळी रोपं जी आहेत ती मी तुम्हाला ऑलरेडी एका ब्लॉगमध्ये दाखवली आहेत। म्हणून म्हटलं चला यातली थोडीफार तुळस आपण गोळा करूया आणि देवाऱ्यातले जे देव आहेत त्यांना एक छोटासा हार बनवूया आपण तुळशीचा। पण प्रॉब्लेम असा झाला की मी सगळी तुळस तोडली आणि त्यानंतर हार सुद्धा बनवले। विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी एक आणि बाळकृष्णाच्या मूर्तीसाठी एक, असे 2 हार बनवले। पण त्यानंतर लक्षात आलं की एकादशीच्या दिवशी तुळस तोडतच नाहीत, म्हणजे ही गोष्ट मला माहीत नव्हती। नंतर मला मम्मीने सांगितली आणि मला खरंच खूप वाईट वाटलं या गोष्टीचं। पण असो, पुढच्या वेळेस ही चूक होणार नाही हे मी लक्षात घेईन। त्यानंतर आता तुळस तोडली होती त्याच्यामुळे हार बनवून ते अर्पण केले। राहिलेली तुळस जी आहे देवालयातल्या बाकीच्या देवांना, म्हणजे गणपतीला सोडून बाकीचे जे देव आहेत त्यांना अर्पण केली। इकडे प्रियंकाने चार्वीला मस्त रेडी केलं होतं। रेडी होऊन आम्ही गेलो आमच्या जवळच असलेल्या स्वामींच्या मंदिरामध्ये। तिकडे छान दर्शन घेतलं आणि आपली बघा चार्वी किती छान पाया पडते येते। तिला या गोष्टी सांगाव्या लागत नाहीत ना, याचंच खूप कौतुक वाटतं। दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो जवळच असलेल्या गार्डनमध्ये। तिकडे चार्वीचे 2-4 फोटो काढले। फोटो काढत असताना आम्हाला तिथे दिसला एक पांढरा शुभ्र ससा। मग काय, सशाबरोबर सुद्धा चार्वीचे 2-4 फोटो काढले। घरी आलो, फराळाला प्रियंकाने मस्त राजगिऱ्याची पुरी आणि बटाट्याची भाजी बनवली होती। फराळ एन्जॉय केला आणि एकादशी संपली। चला भेटूया उद्या, बाय बाय।